आपण बघत आहात आवाज कसमादेचा। आपल्या सटाणा शहरात अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त श्री समर्थ सिटी व MRI स्कॅन सेंटर। नाशिक इथं घरगुती LPG गॅसचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर आणि चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। शहर पोलिसांच्या अवैध कृत्यविरोधी पथकानं भद्रकली येथील घास बाजार परिसरातील एका सर्व्हिस स्टेशनवर छापा टाकून हा प्रकार उघड केला। गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी एकूण 46 सिलेंडर, 34 भरलेले व 12 रिकामे, 2 इलेक्ट्रिक मशीन, छोटा हत्ती, मिनी ट्रक असा सुमारे 3,75,000चा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणात 4 जणांना अटक करण्यात आली असून एक आरोपी घटनास्थळावरून फरार झालाय। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संदीप चव्हाण वय वर्ष 25 यांचा समावेश असून इतर आरोपींमध्ये आसिक अहमद शेख, संतोष अशोक पटेल आणि अनिल लाहू घोडे यांचा समावेश आहे। तपासादरम्यान असं समोर आलंय की या ठिकाणी इलेक्ट्रिक मशीनच्या सहाय्याने घरगुती गॅस सिलेंडर मधून वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरला जात होता। छाप्यावेळी पोलिसांनी एका व्यक्तीला प्रत्यक्ष गॅस भरताना रंगेहात पकडले। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। गुन्हे शाखेच्या पथकानं गुप्त माहितीच्या आधारे हे मोठं ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केले। या प्रकरणी पुढील तपास सुरू असून अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय।